हे विष स्वामींच्या तीर्थात मिसळून टाका. सगळं व्यवस्थित होईल. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. जय जय श्री सद्गुरु स्वामी समर्थ. वहिनी. ग्रीष्मा, काय ग? आत्ता इथे काही काम होतं का? वहिनी मला माफ कर, मी चुकले. चल उठ बरं. उठ. नाही, आधी तू म्हण मला माफ केलं तरच मी उठेल. अगं मी कोण माफ करणारी? हा, आणि मी इतकी मोठी नाहीये. चल बरं उठ. आणि मला असं वाटत नाही की तू कुठे चुकलीस. आणि चुकली जरी असशील ना तरी माझ्या मनात राग नाही. आणि जर तुला खरंच माफी मागायची असेल तर स्वामींची माग. अगं त्यांनाच अधिकार आहे आपल्याला शिक्षा देण्याचा, माफ करण्याचा. वहिनी, आता माझी चूक मला कळलीये. आईच्या नादाला लागून उगाच मी तुझ्याशी वाईट वागले. मी खूप त्रास दिला ना तुला? नाही ग, मी म्हंटले ना माझ्या मनात राग नाहीये. थँक्स. फ्रेंड्स. फ्रेंड्स. वहिनी, अगं तुला ताप आलाय. मी तुझ्यासाठी औषध घेऊन. अगं ऐक, एक काम करशील, स्वामींचं तीर्थ घेऊन येशील? मी घेऊन येते. हा. वहिनी, हे घे तीर्थ. ठेव तिथे, मी घेईन. नक्की घे. हा. हो ग, घेईन. मी येऊ? तू आराम कर. ह्याला विसरू नकोस. हं. घेईन. जा. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. चल, या असल्या गोष्टींवर माझा नाही विश्वास. अरे अरे, असं काय करतोयस? आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय सगळं. खोटं कसं असेल? आणि आम्हाला काही वेळ लागले का रे तुला काही येऊन सांगायला? मग अरे बाबा साहिल, तुझ्या बायकोमध्ये काहीतरी अमानवी ताकद नक्कीच आहे. अरे विचार विचार हिला. अरे आमच्या सगळ्या प्रयत्नांना शह देतीये ती. आणि अशीच वागत राहिली ना तर आपल्या कोणाचंच ऐकणार नाही. आणि तुला तर अख्खं आयुष्य काढायचं तिच्या बरोबर. उद्या तुझं सगळं आयुष्य नासवून टाकेल ती. उगाच तोंडाला येईल ते काहीतरी बडबडू नका. तिचं आयुष्य नासवताय तुम्ही दोघी. नवसा सायासानं सुद्धा मिळणार नाही अशी सोन्यासारखी सून काही न करता मिळाले ना, म्हणून तुम्हाला किंमत नाहीये तिची.
तुम्हाला तुमच्या त्या सद्गुणाच्या पुतळीला डोक्यावर घेऊन मिरवायचंय ना, मिरवा. तुम्ही खुशाल मिरवा. मला काही सांगू नका, मला भरीस पाडू नका. मला माझा संसार प्यारा आहे. संसार तुझा एकटीचा नाहीये, माझा सुद्धा आहे. आणि तो कसा टिकवायचा हे तू मला शिकवू नकोस. आजपर्यंत मी सगळं जुळवून घेतलं ना, म्हणून चाललंय सगळं व्यवस्थित. नाहीतर या घराचा चिरांचिरा ढासळला असता. आरती म्हणजे साक्षात स्वामींचा संस्कार आहे. घराचं देवघर करण्याची ताकद आहे तिच्यात. तुम्ही गप्पा बसा हो. तुम्हाला काय कळतंय? मला माझ्या मुलाबाळांची चांगली काळजी आहे. ती बया माझ्या घरादाराचा सत्यानाश केल्याशिवाय असं राहणार काही नाही. होणार नाही आई, असं काही होणार नाहीये. त्या आरतीचं काय करायचं हे मी व्यवस्थित ठरवलंय डोक्यात. फक्त योग्य संधीची वाट बघतोय मी. बाबा साहिल, तुला जे काही करायचं असेल ना ते लवकरात लवकर कर, नाहीतर आपला सत्यानाश झालाच म्हणून समज. चल ग. साहिल, तुझ्या आईच्या नादाला लागून भलतं सलतं काहीतरी करून बसू नकोस. नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येईल. आणि वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्याला काही अर्थ नसतो, लक्षात ठेव. बोला मामा. अरे आपण बुडालो, उद्ध्वस्त झालो. अरे भीक मागण्याच्या लायकीचे पण उरलेलो नाही आहोत आपण. मामा काय ते स्पष्ट बोला हो. अशी कोडी घालत जाऊ नका. अरे कोड कसलं, आयुष्यच एक कोड होऊन बसलंय. अरे तू आणि तुझ्या बाबाने आयुष्यभर जे काही कमवलं ते सगळं तुम्ही गव्हर्नमेंट कॉलनीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाकलं. पण आता ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं. काय? ते गव्हर्नमेंट कॉलनीचं कॉन्ट्रॅक्ट गेलं आपल्या हातात ना? कसं शक्य आहे? नाही रे साहिल. अरे बाबा, नशिबाने एकदा माती खायचे ठरवले ना की का आणि कसे हे प्रश्न निरर्थक ठरतात. आता एकच विचार कर, पुढे काय करायचे. मला तर आपलं हे एक छप्पर सोडलं तर आपल्या हातात काही उरलेलं नाहीये. पैशा करता मोताज झाला होता. पण साहिल, मला तर आता वाटतं हे सगळं इथलं विकून आपण गावाला जाऊन राहायचं. बस एवढा एकच पर्याय माझ्या पुढे आहे. नाही मामा, नाही नाही. गव्हर्नमेंट कॉलनीचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातनं गेलं त्यामुळे आपला कणा मोडलाय, खरंय. पण काय नाही मामा, मी माझ्या हातातले सगळेच पत्ते नेहमी ओपन करत नसतो. एक पान नेहमी झाकून ठेवलेलं असतं मी. आणि आज ते ओपन करायची वेळ आली. जावई बापू, खरंच मला जर तुम्हाला काही मदत करता आली असती तर खरंच आनंद झाला असता. पण जे माझ्या हातातच नाही तेच तुम्ही माझ्याकडे मागताय. म्हणजे ही जागा तुमच्याच मालकीची आहे ना? जावई बापू, अहो इथं स्वतःच्या शरीरावर सुद्धा स्वतःचा हक्क नसतो. हे बघा, या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा अधिकार स्वामींचा आहे. ही जागा, हे मंदिर तरी त्याला कसं अपवाद असेल. मी फक्त सेवक आहे, फक्त सेवक. या जागेच्या संदर्भात काहीही निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. नाही पण काय ना बाबा, मला या जागेची खूप गरज आहे. जावई बापू, अहो मग स्वामींना चांगल्या मनानं शरण जा. अशा कितीतरी जागा स्वतःहून तुमच्या पदरात पडतील. नाही पण क्षमा करा, कृपा करून मला भरीला पाडू नका. तुम्ही आमचे जावई आहात. तुम्हाला नाही म्हणणं आमच्या शिष्टाचाराला मान्य नाही. आणि तुमचं म्हणणं मान्य करायला आमचा जीव धजावत नाही. तेव्हा हा विषय जास्त न वाढवलेला बरा. चला, पानं वाढली. अहो पण हे कसं शक्य आहे? एक तर ती जागा माझ्या वडिलांची आणि मला मान्य आहे.
पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आरती, आपल्या सगळ्याच बिझनेसची वाताहत झालीय. करोडोचं नुकसान झालंय आपलं. आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटली तर कुठल्या आधारावर? एखादी जमीन विकत घ्यायची म्हटली तर कुणी उधार ठेवायला तयार नाहीये. मार्केटमध्ये आपण बँक करप्ट झाल्याची बोंबाबोंब झाली आहे. कुणी एक पैशाचा विश्वास ठेवायला तयार नाही आपल्यावर. अरे हो, पण साहिल, हे जे काय झालेलं आहे तो आपल्या नशिबाचा भाग आहे, नाही का? नाही, मान्य आहे ना मला. पण आरती या घरातली सून आहे, तेव्हा तिचं नशीब आणि या घराचं नशीब वेगळं नाहीये. तेव्हा तिने तिच्या परीने या घरासाठी. अरे हो, पण या सगळ्यासाठी तू तिच्या घरच्यांना वेठीला धरणार आहेस का? मला हे मान्य नाही. हो, नाही मान्य मला. साहिल, अरे तुम्हाला काय मान्य आणि काय मान्य नाही याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला सध्या फक्त एवढंच माहितीये की मला सस्टेन व्हायचं आहे आणि त्याकरता मला आरतीच्या वडिलांच्या जागेची गरज आहे आणि ती मी मिळवणार. दॅट्स इट. आरती, तुला माझी तगमग कळत नाहीये का ग? कळतीये मला, पण तुम्ही काळजी करू नका. स्वामी सगळं व्यवस्थित करतील, माझा पूर्ण विश्वास आहे. अगं, हात पाय हलवल्याशिवाय मदत करणार आहेत का तुझे स्वामी? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. या गोष्टीवर माझा कधी विश्वास नव्हता आणि नाहीये. स्वामी, आरती, तू अग तुमची जागा, तुझ्या वडिलांची जागा सोनं आहे, सोनं. खरंच ती जर जागा माझ्या नावावर झाली ना आणि तिकडे मी एक मोठं शॉपिंग मॉलचं प्रोजेक्ट डिक्लेअर केलं ना, तुला माहितीये हजारो करोडो फायनान्सेस येतील माझ्याकडे. आपण पुन्हा सेटल होऊ. नाही, बाबांचं मन अडकलंय त्या जागेत. त्या जागेवर स्वामींचं मंदिर आहे. आजपर्यंत इतके वाईट दिवस पाहिले आम्ही, पण त्या जागेला कधी हात नाही लावला. आणि त्या जागेची मालकी आपल्याकडे नाही, स्वामींकडे आहे हेच मानत आलोय आम्ही. त्या जागेवर असं काहीतरी बनवायला बाबा कधीच परवानगी देणार नाही. आपला जावई उद्ध्वस्त झाला तरी असं अभद्र बोलू नका. तुझ्यामुळे फक्त अभद्रच घडू शकतं. आई बरोबर बोलत होती. तुझ्या बरोबर राहून मला माझ्या आयुष्यात कधी सुख मिळणार नाही. मी शेवटचं सांगतोय, ती जागा मला हवी आहे. आणि तुझे वडील ती जागा माझ्या नावावर करत असतील तर ठीक, नाहीतर या घराचा दरवाजा तुला मोकळे. असं काही बोलू नका हो. मी काहीच करू शकत नाही. त्या जागेचे सगळे हक्क माझ्या वडिलांकडे आहेत. बस झाली, रडण्याची नाटकं बंद कर आणि रडण्याची नाटकं जाऊन तुझ्या बापासमोर कर आणि त्याला म्हणावं, तुला तुझे स्वामी जास्त प्रिय आहेत का तुझी मुलगी? काय तो निर्णय घे आणि कळव मला. माझं ऐकून तरी घ्या. ही जागा सोडून माझ्याकडे काही मागा. तुम्ही म्हणत असताल तर मी माझा जीव द्यायला तयार आहे. तो घेऊन काय करू मी? मार्केटमध्ये शून्य किंमत आहे त्याला. स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. ती जागा घेऊन आपण पापाचा धनी का व्हावं? चालेल, मला पापाचं धनी झालेलं. अन्याच्या दाण्या दाण्याला मोहताज होण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं. मी काय सांगतोय हे तुला मान्य असेल तर ठीक, नाहीतर तू आणि तुझा स्वामी खड्ड्यात जा. शिव हर शंकर शिव शंकर गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर. भिऊ नको मी
आहे तुझ्या आरती आहे तुझ्या पाठीशी डॉक्टर एनिथिंग सिरियस? वेल, मी यांचे सगळे रिपोर्ट्स वाचलेत. यांच्या गर्भाशयावर इतका जबरदस्त मार बसलाय की यापुढे त्या कधीही आई होणं शक्य नाही. काय? पण मग डॉक्टर यावर काही उपाय? आय एम सॉरी, मेडिकल सायन्सकडे यावर कुठलाही उपाय नाही. अर्थात काही चमत्कारच झाला तर, अन्यथा या आई होणं अशक्य आहे. आलोक, डॉक्टरांना सोडून येतोस? हो, चला डॉक्टर. काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर. बाबा, बेटा अगं काळजी नको करूस. अगं स्वामींच्या आशीर्वादाने माझ्यासारखा माणूस बरा झाला. तू तर स्वामींची भक्त आहेस बेटा, आणि माझा विश्वास आहे तुझ्या भक्तीवर. काळजी नको करू बेटा.